माझे नाव कामिनी आहे. मी 31 वर्षांची आहे. मी विवाहित आहे आणि राजस्थानच्या एका छोट्या शहरात राहते. माझ्या कुटुंबात माझा 47 वर्षांचा पती, 3 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी आहे. माझा पती नोकरी करणारा माणूस आहे, पण गेल्या 8 वर्षांपासून त्यांना दमा आहे. यामुळे थोडेही शारीरिक काम केले तरी त्यांची श्वास घेण्यास त्रास होतो. मी, जसे लोक म्हणतात, अजूनही खूप आकर्षक दिसते. माझे मित्र आणि नातेवाईक अनेकदा माझी तुलना माधुरी दीक्षित यांच्याशी करतात आणि मी या प्रशंसेवर थोडीशी इठलतेही. बात त्या दिवसाची आहे जेव्हा मी माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नात मुलांसोबत गेलो होतो. माझे माहेर मला नेहमीच खूप प्रिय राहिले आहे. लग्नाच्या तयारीत घरात खूप गजबज आणि चहलपहल होती. पाहुण्यांची गर्दी होती आणि घराचा प्रत्येक कोपरा सजीव झाला होता. लग्नाच्या 1 दिवस आधी मला न्हायला बाथरूमची गरज भासली, पण खाली सगळे बाथरूम भरलेले होते. मला छतावर असलेल्या बाथरूममध्ये जावे लागले. तेथे गेल्यावर मी पाहिले की बाथरूमचा दरवाजा आतून बंद आहे. मी विचारले, "आत कोण आहे?" "दीदी, मी आहे रोहन." "फक्त तू मिनिटे," असा उत्तर आला. रोहन माझा मामेरा भाऊ आहे. माझ्या मामाचा मुलगा. 28 वर्षांचा तरुण जो नोकरी करतो. तो टॉवेल गुंडाळून होता आणि त्याचे कपडे हातात होते. जसाच तो बाहेर आला, तसाच त्याचा पाय घसरला आणि तो धडाम पडला. पडताना त्याचे टॉवेलवर उठले. मी एका क्षणासाठी काहीतरी पाहिले, जे माझ्या मनात अडकून राहिले. मी लगेच न्यायला बाथरूममध्ये गेलो. पण माझे मन उथलपुथलात होते. न्हाऊन बाहेर आल्यावर मी रोहनला खाली पाहिले. तो अगदी सामान्य वागत होता, जणू काही घडलेच नाही. पण माझ्या मनात काही बदल झाला होता. मी वारंवार रोहनजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी त्याच्या आजूबाजूला राहत असे, त्याला स्पर्श करण्याचा बहाणा शोधत असे. पण रोहनला कदाचित काही समजत नव्हते. त्याची साधेपणा आणि अनभिज्ञता मला अधिक बेचैन करत होती. मी तो क्षण विसरू शकत नव्हतो. लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले. दिवसांनी घरातील मोठी मंडळी मामाच्या मुलीला पहिल्यांदा सासरी सोडायला गेली. घरात आता फक्त काही महिला, माझी मुले आणि रोहन उरले होते. लग्नाच्या भागदौडीनंतर आता घरात थोडी शांतता होती. संध्याकाळचे वेळ होते, जेवण झाले होते. माझी मुलगी आणि इतर महिला एका खोलीत झोपायची तयारी करत होत्या. मला आणि माझ्या मुलीला त्याच खोलीत झोपायचे होते. माझा मुलगा दुसऱ्या खोलीत पलंगावर लोळत टीव्ही पाहत होता. तो तिथेच झोपतो. रोहन जेवण करून बाहेर घुमायला गेला होता. मी माझ्या मुलग्याजवळ गेलो आणि त्याच्या बिछाण्यात अर्धवट लोळून टीव्ही पाहू लागलो. रात्रीचे वेळ होते. रोहन परत आला. मला पाहून तो हसला आणि म्हणाला, "काय पाहत आहेस दीदी?" मी म्हणाले, "कहाणी घरघरची." "तूही पाहू ना." तो म्हणाला, "बस आता येतो दीदी." आणि आपल्या खोलीत कपडे बदलायला गेला. काही वेळाने तो परत आला आणि माझ्या मुलग्याच्या बाजूला लोळून टीव्ही पाहू लागला. रोहन जवळ असल्याने माझ्या हृदयाची धडधड वाढली. माझ्या मनात एक विचित्र हालचाल होऊ लागली होती. रात्रीचे वेळ होते. माझा मुलगा म्हणाला, "मम्मी, ही लाईट बंद कर. मला झोप येत आहे. तुमचा हा सासू-बहीणचा ड्रामा खूप वेळ चालेल. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण पाहूनच झोपणार." हे ऐकून मला हसू आले आणि रोहनही हसला. त्याने म्हणाला, "हो दीदी, लाईट बंद कर. माझ्या डोळ्यांनाही झोप येत आहे." मीही लवकर झोपेन. मी म्हणाले, "ठीक आहे." आणि उठून लाईट बंद केली. मग त्याच बिछाण्यात माझ्या मुलग्याजवळ लोळून टीव्ही पाहू लागलो. आता भिंतीकडे रोहन होता, मग माझा मुलगा आणि मग मी. काही वेळाने माझा मुलगा झोपी गेला. थोड्या वेळाने रोहनचेही डोळे बंद झाले. मी त्याला त्याच्या खोलीत जायला सांगण्यासाठी जाणून-बुजून जागे केले नाही. मी टीव्हीचा आवाज अगदी कमी केला. आणखी काही वेळ थांबून मी चुपचाप उठली आणि बाजूच्या खोलीत जाऊन पाहिले. माझी मुलगी आणि इतर पाहुणे गाढ झोपी गेले होते. मी परत आले. नाईट बल्ब लावला. टीव्ही बंद केला आणि माझ्या मुलग्याजवळ लोळली. सुमारे अर्धा तास इंतजार केल्यानंतर मी पुन्हा परिस्थितीचा जायजा घेतला. सर्व गाढ झोपी गेले होते. रोहनही झोपला होता. माझ्या मनात एक वादळ उठत होते. मी रोहनकडे पाहत होते आणि माझ्या हृदयाची धडधड थांबण्याचे नाव घेत नव्हती. तो रात्र माझ्या मनात काय चालले होते, हे कदाचित मी स्वतःही पूर्णपणे समजू शकत नव्हतो. पण त्या क्षणी माझ्या आतली इच्छा मला काही वेगळे विचार करण्यास भाग पाडत होती. तो रात्र जेव्हा घरात सन्नाटा पसरला होता आणि नाईट बल्बची हलकी रोशनी खोलीला एक रहस्यमय वातावरण देत होती. माझे मन बेकाबू होत होते. रोहन गाढ झोपला होता. त्याचा श्वास एकसारखा चालला होता. माझा मुलगाही जवळ झोपला होता आणि बाजूच्या खोलीत माझी मुलगी आणि इतर पाहुणेही झोपेच्या आगोशात होते. मी बिछाण्यात लोळली होती. पण झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. रोहनचा चेहरा, त्याची ती मासूमियत आणि बाथरूम बाहेर पाहिलेला तो अनोळखी क्षण माझ्या डोक्यात वारंवार घुमत होता. मी हळूहळू करवट बदलली आणि रोहनकडे पाहिले.
त्याचा चेहरा नाईट बल्बच्या रोशनीत हलका हलका चमकत होता. माझ्या मनात एक विचित्र बेचैनी होती. मी जाणते होते की मी विचार करत आहे ते चुकीचे आहे. मी एक विवाहित स्त्री आहे, 2 मुलांची आई आहे आणि रोहन माझा मामेरा भाऊ आहे. पण त्या क्षणी माझ्या हृदय आणि डोक्यात एक युद्ध सुरू झाले होते. माझी इच्छा मला काहीतरी करण्यास उत्तेजित करत होती. मी हळूहळू माझ्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला. पण माझा मुलगा हलका हलला. मी थांबले. हं. भीतीने माझा श्वास थांबला होता. काही क्षण थांबून जेव्हा मला खात्री झाली की तो पुन्हा गाढ झोपला आहे, मी हिंमत जमा केली आणि हळूहळू बिछाण्यातून उठले. माझे पाय थरथरत होते. पण मी स्वतःला सांभाळले आणि रोहनजवळ गेलो. तो अजूनही गाढ झोपला होता. मी एकदा पुन्हा चारोबाजूंना नजर फिरवली. हे सुनिश्चित करण्यासाठी की कोणी जागे तर नाही. सर्व काही शांत होते. मी रोहनच्या बाजूला बसले. माझे हात थरथरत होते. मी हळूहळू त्याच्या खांद्याला स्पर्श केला, जणू त्याला हलका हलवून पाहू इच्छित होते. पण तो जागा झाला नाही. माझ्या मनात एक वादळ उठत होते. मी स्वतःला म्हणाले, कामिनी तू काय करत आहेस? हे चुकीचे आहे. पण माझ्या शरीराने माझ्या डोक्याचे ऐकले नाही. मी हळूहळू त्याचा हात पकडला. त्याचा हात उष्ण होता आणि माझ्या स्पर्शाने तो हलका हलला. त्याचे डोळे उघडले आणि तो थोडा चमकला. दीदी, त्याने धीम्या आवाजात म्हणाला, जणू झोपेतच. श काही बोलू नकोस, मी फुसफुसत म्हणाले. माझ्या आवाजात एक विचित्र कशिश होती, जी कदाचित मलाही माहीत नव्हती की कुठून आली. रोहनने डोळे मळत मला पाहिले. काय झाले दीदी? सर्व ठीक आहे का? त्याने विचारले. त्याच्या आवाजात मासूमियत होती. मी काही क्षण चूप राहिले. माझ्या मनात विचार एकत्र धावत होते. मी म्हणाले, हो, सर्व ठीक आहे. फक्त झोप येत नव्हती. तो हलका हसला आणि म्हणाला, तू टीव्ही साधेपणा माझ्या हृदयाला अधिक वितळवत होती. नाही, इथेच बस, मी म्हणाले आणि त्याचा हात अधिक घट्ट पकडला. मला माहीत नव्हते की मी काय हवे होते. पण त्या क्षणी मी फक्त रोहनच्या जवळ राहू इच्छित होते. तो थोडा अस्वस्थ दिसला पण काही बोलला नाही. कदाचित त्याला समजत नव्हते की मी काय हवे आहे. मी हळूहळू त्याचा चेहरा माझ्या दिशेने केला आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता पण तो चूप राहिला. माझ्या हृदयाची धडधड इतकी जोरात होती की मला वाटत होते की तोही ती ऐकेल. रोहन, मी धीम्या आवाजात म्हणाले, तू खूप चांगला आहेस. तो हलका हसला आणि म्हणाला, दीदी, तुम्हीही तर चांगले आहात. पण इतक्या रात्री हे सगळे का? मी उत्तर दिले नाही. माझ्याकडे उत्तर नव्हतेही. मी फक्त त्याचा हात अधिक घट्ट पकडला आणि हळूहळू त्याच्या जवळ सरकले. त्याने एकदा पुन्हा माझ्याकडे पाहिले. यावेळी त्याच्या डोळ्यात थोडी भीती आणि थोडं आश्चर्य होते. दीदी, हे बरोबर नाही, त्याने हळूहळू म्हणाला आणि त्याने आपला हात सोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे शब्द माझ्यासाठी एक झटका होते. मी एकदम थांबले. माझ्या चेहऱ्यावर लाज आणि भीती दोन्ही दिसले. मी जलद त्याचा हात सोडला आणि मागे हटले. रोहन, मला माफ कर, मी हकलत म्हणाले. मला माहीत नाही मी काय करत होते. रोहनने काही बोलले नाही. तो फक्त चुपचाप उठला आणि आपल्या खोलीकडे गेला. मी तिथेच बिछाण्यात बसून राहिले. माझे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. मी स्वतःला दोष देऊ लागले. कामिनी, तू हे काय केलेस? तू सगळे दावावर लावलेस. तो रात्र मी झोपू शकले नाही. सकाळ होईपर्यंत मी माझ्या विचारात गुंतलेली राहिले. रोहनने दुसऱ्या दिवशी माझ्याशी सामान्य बोलणे केले, जणू काही घडलेच नाही. पण माझ्या मनात एक भारीपणा होता. मी जाणते की मी एक चूक केली आणि आता मला तिचा भार नेहमी वाहावा लागेल.